स्टार्ट केलंय. चला लांबून घे, जरा लांबून घे. विशाल दादा घे, आमचा सगळे अशोक दादा घे. रामकृष्ण हरी मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 या 47वं वर्ष आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 47 वर्षात हा पहिलाच प्रसंग आहे की हे रस्ता रुंदीकरण किंवा मोठा ब्रिज यामुळे थोडीशी वाहतुकीची अतिशय अडचण आली. किंबहुना सकाळी आम्ही 3:30 वाजता गाडी फलटणवरनं काढली, पण दुर्दैव की एकाच जाग्यावर गाडी 3 तास थांबली. 6:30 पर्यंत सुद्धा गाडी पनवेल डेपोच्या परिसरात होती. त्यामुळं आम्ही लघवीला बाथरूमला उतरल्यामुळे आम्ही पाटील महाराज आम्ही उतरलो, चहा पाणी घेतलं, जरा वडापाव वगैरे, पण त्यात ती गाडी कुठे पुढे मागे झाली माहीत नाही. पण पाटील महाराज पण बोलले मागे राहिले, मी गाडी घेतो. मला शंकरमध्ये भेटला, तिथं आम्ही जरा चहा पाणी केली, पण तो पण बोलला काय मला गाडी दिसली नाही. असं करत करत शेवटी मग मी एका प्रायव्हेट वाहनाने इथं यायला पाहिजे, कारण आपल्या दिंडीचा दुपारचा टप्पा वारकऱ्यांच्या भोजनाची ही जागा आहे पिंपरदला. आमचा अशोक फडतरे माऊली, आमच्या या ताराबाई माऊली, त्यांचा मुलगा दीपक, सुनबाई, हा मोठा परिवार फडतरे परिवार आपल्या या वारकऱ्यांच्या सेवेला झुणका आणि भाकर हे वारकऱ्यांचं प्रमुख खाद्य आणि ते आवर्जून करून ठेवते. मग किमान आम्ही रात्री नियोजन केलं की फडतऱ्यांच्या घरी जाऊन मी स्वतः सांगणार की गाडी जरी नाही थांबली, गाडीतली काही 20-25 माणसं पुढे जातील, पण वारकरी जे काही 25-30 राहिलेले येतील त्यांच्या मुखात तुम्ही अन्न घाला. त्याप्रमाणे आमच्या ताराबाई माऊलींनी झुणका भाकर केलेले आहे. आमची जनाबाई आलेली आहे, चेतना आलेले आहे, आमचे शंकर भावकर आलेले आहेत. अशा प्रकारे जसं जसे येतील तसं जरा वाहतुकीची जरा अडचण या वेळेला दिसलेली आहे, पण तरी काय हरकत नाही. माऊली, मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या आईला घेतलं का मोबाईल मध्ये? हा, ही आमची ताराबाई आई आहे. असं माऊली बोला. रामकृष्ण हरी. हा, तर आमच्या ताराबाईंनी आम्ही इथं बरोबर गाडी 3:30-4 ला येते 4 तास आम्ही विश्रांती करतो. बाहेर आंघोळीची सोय असते, परंतु आता तितकीशी काही वेळेची उपलब्धता न पाहता ताबडतोब गाडी आम्ही पुढे गुणवऱ्याला पाठवली. कारण गुणवऱ्यामध्ये सुद्धा गुणवऱ्यातली जी अन्नदाते आहेत, भाकऱ्या भाजी घेऊन येणारे, ते बरडला येतात आणि बरडला आपला माऊलीचा टप्पा अगदी जवळ आहे गाडीचा. आणि सकाळी काढताना पुन्हा हीच अडचण, संभाव्य धोका पाहता शेवटी कसं आहे, माऊलीच्या जवळ राहणं जरी छान असलं तरी गाडी अडकल्यावर ड्रायव्हरची पण अवस्था बघायला लागते. एका बाजूला सारखा क्लच दाबायचा, ब्रेक करायचा, हे करायचं. आता 3:30 वाजल्यापासून ड्रायव्हर त्या स्टेअरिंगवर आहे. तर हे सगळं पाहता मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की चुकलं असलं तर मला क्षमा कर. कोणाच आहे असं, हा खेळ नाही एकल्याचा, म्हणून मिळेल जमविला. आणि आमच्या आईने जी काही भाजी भाकरी वारकऱ्यांच्या मुखात दिलेली आहे त्याचा मी मान ठेवतो. आणि एक भाकरी एक जाईल, अर्धा जाईल, एक बांधून घेईल. खूप खूप धन्यवाद माऊली. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि माऊलीला प्रार्थना करतो की आमच्या फडतरी माऊलींना उदंड आयुष्य मिळो, निरोगी आरोग्य मिळो. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे काही समजा वारकऱ्यांची ताटातूट झाली, पुढे 4 वारकरी जादा आले, पाटील महाराज आले, वा विठ्ठला केशवा माधवा. काय विशाल भेटला, आम्ही इथं आलो, गाडी पुढे गेली. पाटील महाराज या लवकर, बस झालं. पाटील महाराज पण घे, चालू ठेव. संपला विषय आता. ठेवू का? करू का बंद? बंद करू का? स्टॉप करू.